माझं नाव दीपा विनायक आहे. मी कल्याण इथून आहे. माझे ग्रेट कोच शीतल भोसले मॅडम, सुरेखा चव्हाण मॅडम, संतोष चव्हाण सर आणि मोहन रेकोले सर. सुंदर टीम आहे आपल्यासोबत मॅडम. काय ती एनर्जी लागलेली आणि ते आपलं पिल्लू आपल्यासोबत आणि आपल्या बाळासोबत ज्यावेळेला आपण वर्कआउट करतो आणि आपली मुलं आपल्याला फॉलो करत असतात, हे आम्ही पाहिलं आहे, आज डोळ्यांनी पाहिलं आहे. आपल्या मुलांना वेगळं नाही शिकवावं लागत आणि ते आपल्याला फॉलो करत असतात. काय आहे आपली जर्नी, कधीपासून स्टार्ट केलं या कॉलवरती आपण आणि काय कारण होतं, काय सांगाल? मी आता 2 वर्ष होतील आपल्या फॅमिलीला जॉईन आहे याला. हं. आणि माझं वजन कमी होतं. वजनाबरोबर मला खूप सारे त्रास होते. वजन कमी असल्यामुळे मला सतत अशक्तपणा असायचा, सतत आजारी पडायचे, सांधेदुखीचा प्रचंड त्रास होता, पीसीओडीचा त्रास होता. खूप सारे टेस्ट केल्या, पण कशामध्ये काहीच रिझल्टच यायचं नाही. सगळं नॉर्मल यायचे. काहीच प्रॉब्लेम कशामध्ये नसायचा, पण सतत आजारी पडायचे. थकवा दिवसभर असायचा, काम करण्याची एनर्जी नसायची. खूप असे आजाराने त्रास दिले. हे बघा असं लक्षात नाही आलं की वजन वगैरे कमी आहे किंवा डिलिव्हरी नंतर आपल्याला त्रास हे होतातच. किंवा ते कोरोना झाल्यानंतर जास्त मी म्हणजे असे वीक झालेले. म्हणजे कोरोना वगैरे झाला नाही, पण त्यात ज्या लस घेतल्या होत्या आपण, डोस घेतले होते डोस, त्याच्यानंतर मला सतत अशी आजारी पडायचे, खूप थकवा यायचा. हं, हं, हं. मग माझ्या मॅडम आपल्या फॅमिलीला जॉईन झाल्या होत्या. त्यांना सुंदर बदल आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही करून बघ, तुला पण काही फरक पडेल, फरक जाणवेल. मग म्हटलं ठीक आहे, करून बघूया. मिस्टरांनी सपोर्ट केला. मिस्टर बोलले ठीक आहे, करून पहा एकदा, जर तुला आवडलं तर कर कंटिन्यू. मग आपले ग्रेट कोच संतोष सर, सुरेखा मॅडम यांनी मार्गदर्शन केलं. मोहन सरांनी सांगितलं, संतोष सरांनी बॉडी चेकअप केलं तेव्हा सांगितलं वजन कमी आहे. त्याच्यामुळे खूप सारे त्रास होत आहेत. हं, 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 हं. आपला वर्कआउट काही मला करायला जमत नव्हतं आणि एवढी आवश्यकता पण नव्हती की बाबा वजन कमी आहे त्याच्यामुळे. हं. पण मला आवड पूर्वीपासून वर्कआउट करणं, वॉकिंग करणं, अच्छा. हे मला आवड पूर्वीपासून. आणि नंतर मग आपल्या फॅमिली बरोबर जॉईन झाली. जेव्हापासून हे जगातील नंबर वन न्यूट्रिशन घेतलं तेव्हापासून पूर्णपणे लाईफ चेंज झाली. येस येस, अगदी खरं आहे खूप मॅडम. सारे आपली जर्नी आपण सांगत आहात, काय रिझन होतं आणि खरं आहे वजन कमी होण्याची खूप सारी कारणं असू शकतात, ज्यामध्ये अगदी शारीरिक असेल, मानसिक किंवा सामाजिक घटकसुद्धा यामध्ये समाविष्ट असतात लिटरली. आणि आपण बऱ्याच साऱ्या डिसऑर्डर्सला फेस करत होता. कमी वजन होतं, अंडरवेट होतात. तर मग आपल्याला कोच मिळाले आयुष्यामध्ये, हा आरोग्याचा प्रवास सुरू झाला. पण सुरू झाल्यानंतर मग काय छान बदल झालेत का, आपल्याला काय सांगाल? पूर्ण लाईफस्टाईल चेंज झाली. तर आपल्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर समजलं पूर्वीपासून आवड होती प्रत्येक गोष्टीची, पण इथे आल्यापासून एन्जॉयमेंट काय असते ती समजली. पूर्वीपासून डान्स करायची हौस होती, पण घरात परमिशन नसल्यामुळे एवढं काही करता नाही आलं. पण आपल्या फॅमिलीमध्ये स्वतःला विसरून जे काय 5-10 मिनिटं असतात ना, त्याच्यामध्ये एन्जॉय करायला शिकलो. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. खूप छान असं दिवसभराचा थकवा कमी झाला. लाईफमध्ये एन्जॉयमेंट वाढली. खूप छान सारे बदल झाले. मी माझ्या मुलीचं डायनोशिप सुद्धा चालू केला माझ्याबरोबरच. मी स्वतःही घेते आणि माझ्या पासूनच माझ्या मुलींना डायनोशिप सुद्धा चालू केलेला आहे. माझं 45 ते 40 किलो वजन होतं हं. तेव्हा स्टार्ट केलं. त्याच्यावरच होतं कमी जास्त. आता आपल्या फॅमिलीत आल्यानंतर मी 50 ते 51 किलो वजन माझं आहे. अच्छा. 6-7 किलो वजन माझं वाढलेलं आहे सो गुड, फॅमिलीत सो गुड. आल्यापासून. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. 6 ते 7 किलो वजन वाढवलं आहे, अभिनंदन. आणि बाकी आपण सांगितलं PCOD, कारण महिलांचं आरोग्य खूप महत्त्वाचं असतं. कारण ती ज्यावेळेला एक पिलाला जन्म देते, आपल्या बाळाला, त्यावेळेला तो एक पुनर्जन्म झालेला असतो. आणि महिलांना खूप सारं म्हणजे त्यांचं शेड्यूलही तसंच असतं आणि जबाबदाऱ्या भयंकर असतात. मग हे सगळं करताना आपला PCODचा एक मूळ मुद्दा सांगितलात आपण आणि त्याबरोबर इतर साऱ्या डिसऑर्डर्स होता. आणि का नाही असणार आहेत, कारण ज्यावेळेला अंडरवेट असतं त्यावेळेला खूप साऱ्या समस्याला फेस केला असेल. तर मग त्या बाबतीत आता सध्या कसं पोझिशन आहे, काय रिझल्ट्स आहेत? पूर्ण नॉर्मल पीसीओडीचा मला त्रास सॉल्व्ह झालेला आहे. डे टू डे आता आहे. सर्व रेग्युलर आहे पीसीओडीचा प्रॉब्लेम. ग्रेट. खूप छान वाटते. म्हणजे प्रत्येक ट्राय करायलाच हवी. प्रत्येक महिन्यासाठी खूप बेस्ट आहे आपली वुमन. अरे वा, मी छान. अजून
ते मला टॅबलेट आवडते. माझी डेली चालू आहे. अच्छा, म्हणजे आपण वुमन्स हेल्थसुद्धा ट्राय केलेले आहेत आणि आपला जो फॉर्म्युला 1 आहे, फॉर्म्युला 2 मधल्या काही गोष्टी सोबत आपण डायनोशेकबद्दल सुद्धा सांगितलं. कारण ज्यावेळी आपण काय करतो, वजन वाढवायचे असेल तर आपण कॅलरीचं प्रमाण वाढवतो आणि जे आवश्यक आहे ते त्यामध्ये आहारात प्रथिनं असतील, कार्बोहायड्रेट्स असतील किंवा आणि निरोगी चरबी याचा सुद्धा समावेश असतो. थोडक्यात निरोगी चरबी आपण म्हणतो त्याला. आणि या सगळ्या कॅलरीज वाढवताना आपण कॉलवरती आलात, कल्चर स्वीकारलं आणि स्वतःला एक्सप्लोअर केलं. तर हे सगळं करताना आपला वर्कआउट किती इम्पॉर्टंट होता आणि वर्कआउटसोबत आपला आहार आणि आपलं खानपान या गोष्टी किती महत्त्वाच्या वाटतात? 20% काही 80% आपलं न्यूट्रिशन आहे. फक्त वर्कआउट काही गरजेचं नाही. बरं. वर्कआउट करून काही उपयोग नाही. तुम्ही कॉल नंबरवर पूर्ण शरीराची गरज ही आहे. अगदी. आणि कोणी सुरुवातीला दिसतं तेव्हा कुठलाही शक नाही. मला काही कळलं नाही की बाबा कसं असेल, काय असेल. माझ्या मित्रांनी काही विचारलं नाही. आमच्याकडे गोष्टी मॅडम सरांनी सांगितलं हे तुम्हाला जी. येस मॅम. आपण जे आणि बोललात की व्यायामामुळे फक्त व्यायाम करून मला भागणार नव्हतं. येस, येस. कंटिन्यू. जगातली सर्वात मोठी प्रॉपर्टी म्हणजे ते आपली मुलं असतात. अगदी. मी माझ्या मुलींनाही गेल्या 2 वर्ष झालं डेली डायटिशियन देत आहे. क्या बात है! क्या बात है! खूप छान. मॅडम येस. घेतले समोसे, वडापाव, पिझ्झा, बर्गर आता तर काय काय निघालेले चिकन फॅक्टरी, व्हेज फॅक्टरी काय बरेचसे आपण शब्द बाहेरचं देतो तेव्हा विचार नाही करत. पण जेव्हा काहीतरी चांगलं द्यायची वेळ असते तेव्हा आपण खूप विचार करतो हे कसं असेल, काय असेल, हे चांगलं आहे का, हां. त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट होणार नाही का, बरं. असे खूप त्याच्या गुड बघत नाही आपण. त्याच्यामुळं कोणी ना डाऊट घेता आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी डायनोशेक हा द्यावा. थोडं इंटरप्ट होतंय सगळ्यांसाठी. वेट गेनचा रिझल्ट आहे हा. अगोदरचा सुरुवातीचा रिझल्ट दिसतो मॅम. आपला जुना फोटो दिसतोय तो. ही सुरुवातच येस, सुरुवातच होती आपली वेट गेन करताना. जवळपास तयार केलेला आहे. कारण वेट गेनमध्ये आपली एनर्जी कॉलवरती सांगतच होती की आपण ज्या लेव्हलचं वर्कआउट करत होतात आणि खूप सारा सुंदर रिझल्ट आहे. तर मॅडम एक सांगायला मला आवडेल की आपण जे सांगितलं की फक्त वर्कआउटमुळे काय होतं आहे, स्नायूंची वाढ नक्की होते. पण तुम्हाला आपल्या शरीराला हवा वाटतो तितकाच व्यायाम दिला तर ठीक आहे. त्यापेक्षा फक्त तुम्ही वर्कआउटच करत राहिलात तर काय होणार आहे, तर आपल्या शरीरातील स्नायूंची झीजसुद्धा होण्याची शक्यता असते आणि मसल्स डॅमेज होतात. पण यासाठी आपण करतो काय, 80% आपण जसं सांगितलं तर तो आपलं खानपान आहे आणि खानपानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स असतील, फायबर असेल, हे शरीराला आपण योग्य प्रमाणात कॅलरीज देऊन पूर्ण करतो आणि त्यामुळे आपला हा पूर्ण कॉल आणि किंवा आपली लाईफस्टाईल शांत चेंज होते. मॅडम मुलांच्या बाबतीत सांगितलं, मुलगी आपली डायनोशेक घेते आहे. आपण हे आपल्या आहारामध्ये हे पहा, मला एक सांगायला आवडेल की आपण इकडे वेट मॅनेजमेंटवरती ज्यावेळेला